पुण्यश्लोक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 300व्या जयंती उत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मुंबई येथे राष्ट्रवादी भवन येथे साजरी करण्यात आली होती। याच्यात प्रमुख उपस्थिती सुनील तटकरे साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे साहेब, माननीय खासदार आनंद परांजपे, लतीफ तांबोळी सरचिटणीस, प्रताप बनगर साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, मुंबई अध्यक्ष श्री बबनराव मदने साहेब, ओबीसी विभाग श्री बापूसाहेब धुमाळे साहेब, मुंबई अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आज हा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव संपूर्ण भारत देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी भवन मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, त्याचप्रमाणे माझे खासदार आनंद परांजपे, आमदार शिवाजीराव गर्जे साहेब, त्याचप्रमाणे मुंबई अध्यक्ष ओबीसी जे आमचे शिवाजीराव बबनराव मदने, त्याचप्रमाणे आमचे मुंबईचे मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष बापूसाहेब धुमाळे यांच्या सर्वांच्या आज प्रमुख उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आज अहिल्यादेवींचं मोठं कार्य आहे। आज त्यांच्या 300व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने आज खूप मोठा जयंती कार्यक्रम घेतलेला आहे। तो चौंडी या गावी, त्यांच्या जन्मगावी आज खूप मोठ्या प्रमाणात महामाई भारताच्या राष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि आज राष्ट्रवादी पक्ष कार्यालयातसुद्धा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा केला आहे। म्हणून मी आज तमाम जनतेस अहिल्यादेवी होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय मल्हार, जय राष्ट्रवादी। अहिल्यादेवी होळकर यांची आज 300वी जयंती आहे। त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने व मुंबई सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मी सर्व देशवासियांना आणि महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना ह्या जयंतीच्या शुभेच्छा देतो। अहिल्यादेवींचं कार्य हे पूर्ण भारतभर एक होळकर कुटुंबाचे संस्थान हे त्यांनी जवळजवळ 30 वर्ष हे संस्थान प्रगल्भपणे आणि सुशासन ह्या माध्यमातून जे छत्रपती शिवाजी महाराजांची जी भूमिका होती की स्वराज्याची, ती पुढे नेऊन एक सुशासन करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर ह्या एक मोठ्या प्रणेत्या ठरलेल्या आहेत। त्याचबरोबर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेश कार्यालय इथे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेब, खासदार तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर आमदार शिवाजीराव गर्जेजी, मुंबई ओबीसी विभागाचे अध्यक्ष बबनराव मदनेजी, आमचे मित्र बनगर साहेब, महाराष्ट्राचे ओबीसीचे नेते, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले। आणि त्याचबरोबर आज महाराष्ट्र शासनाने देखील नोंद घेऊन देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यादेवींच्या मूळ गाव चौंडी येथे एक मोठा उत्सव साजरा करण्यात आहे। मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, मुंबई सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती उत्सव आज संपूर्ण राज्यासह देशभर साजरा होत आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश कार्यालयामध्ये प्रांत अध्यक्ष सन्माननीय खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या उपस्थितीत आज प्रदेश कार्यालयामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थित या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे की अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव चौंडी या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने फार मोठा आज जयंती उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। देशाचे राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली फार मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडी या ठिकाणी हा जयंती उत्सव साजरा होत आहे। आज मी संपूर्ण राज्यातील देशातील सर्व जनतेला त्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो।
देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की आज जयंतीनिमित्त त्यांनी धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणीची घोषणा करून धनगर समाजाला न्याय द्यावा। पुन्हा एकदा मी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण समाज बांधवांना, या राज्यातील देशातील जनतेला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय अहिल्या। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।